हॅलो माय युट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण. आपल्याला लडाखच्या सिरीज मधला तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आज कव्हर करायचा आहे. तर मी आज निघणार आहे आणि कुठून निघणार आहे आणि कुठून पोहोचणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. पण ह्याच्या आधी तुम्ही लोकांनी माझे डे 1 डे 2 सिरीज बघितली असेल नसेल, आय बटन मध्ये मी क्लिक तुम्हाला करा, तुम्हाला तो क्लिप दिसेल. चला तर मग आता आपण तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघूया. गुड मॉर्निंग. लडाखच्या दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी उदयपूरला जाऊन थांबलो आणि आम्हाला रस्त्याने संध्याकाळी थोडंसं लेट झालं उन्हामुळं. आणि आम्ही रस्त्याने चालता चालता उदयपूरमध्ये एका ठिकाणी द हॉटेल पॅलेस ऑन द वेच्या इथं थांबलो. तिथं गाडीला पार्किंगला जागा चांगली होती, त्यांचं स्वतःचं कॅन्टीन होतं. आम्ही सगळ्यांनी रूम जाऊन चेक केली, सगळ्या रूम छान होत्या. मग आम्ही इथं थांबण्याचा निर्णय घेतला. इस तरह से हम लोग कल उदयपुर में जब रुके तो हम लोगों को रास्ते रास्ते ये अच्छा होटल मिला था. यहाँ पे पार्किंग अच्छी थी, रूम अच्छे थे, यहाँ के लोग भी अच्छे हैं, सर्विस अच्छा है, गाड़ी को पार्किंग बहुत अच्छा मिला. उनका खुद का कैंटीन है, तो हम लोग यहाँ पे रुक गए. और मैं आपको बताता हूँ खाना खाने के बाद हम सब लोग थोड़ा सा आराम किए उसी ढाबे पे. और चलते चलते हंसराज का थोड़ा बैक पेन हो रहा था, तो रुपेश ने थोड़ा कंधे को मसाज किया तो उसको थोड़ा रिलीफ हुआ. फिर हम लोगों ने मुंह को पानी मार के थोड़ा हवा खाए और आगे का सफ़र तय करने के लिए थोड़ा डिस्कशन किए. और फिर हम लोग धीरे धीरे आगे चलने की तैयारी करने लगे.
त्यानंतर आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी सगळेजण निघालो हळूहळू. रस्त्यामध्ये चालता चालता आम्हाला एक शिव मंदिर दिसलं आणि ते मंदिर बघता बघता आम्ही हळूहळू पुढे सरकत गेलो. नंतर आमच्या पार्टनर्स जे होते गाडी चालवणारे ते थोडे चेंज झाले. विवेकची गाडी बबलूने घेतली, बबलू थोडा रायडिंग केलं त्याने. अतुल आमचा छान अशी गाडी चालवतो, मी पण छान चालवतो. सर्वांनी आम्हाला जे प्रेम दिले ते असंच राहू दे आणि इथून पुढच्या व्हिडिओला पण तुम्ही प्रेम द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जिसने किसी ने भी हमारे इंस्टाग्राम के पेज को फॉलो नहीं किया है वो इंस्टाग्राम के पेज को भी फॉलो कर सकते हैं. उस पर हम हमारे फोटो और वीडियो शॉर्ट क्लिप भी डालते हैं. रस्त्याने चालता चालता असे छान छान वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर आम्हाला 5-5 किलोमीटर दिसत होते आणि असेच हिरवळ आणि डोंगर बघता बघता आम्ही एक दीड तासाने 100 किलोमीटरने थांबायचं. थोडंसं कुठला व्ह्यू आवडला तर आम्ही फोटो काढायचो. इथं पण आम्ही थांबलो होतो थोडंसं आणि फोटो काढले सर्वांनी. मग 10 मिनिटांनी पाणी बिणी पिऊन आम्ही निघालो. रस्त्याने गाडी चालवताना आम्हाला कोणी एक अशी ओव्हरलोड गाडी दिसली तर मी सर्वांना सांगतो की सगळ्यांनी ह्या गाड्यांपासून लांब राहावा. इकडे ह्या लोकांना थोडंसं जागा ठेवूनच गाडी चालव, म्हणजे आपण आपली सेफ्टी पहिली बघायची आणि या गाड्यांपासून लांबून चालायचं. असंच चालता चालता आम्हाला मोकळा रस्ता लागला. त्याच्यानंतर थोडे जण आमचे रस्ता चुकले, त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि परत त्यांना फोन करून त्या जंक्शन पर्यंत थोडंसं उलटं बोलवलं. अर्धा 1 किलोमीटर पुढे गेलेले, मग ते उलटे आले. मग आम्ही बरोबर जो लेफ्ट मारायचा होता तो लेफ्ट मारून इथून पुढची जर्नी स्टार्ट केली.
अशा प्रकारे आमचं इथं डिस्कशन झालं थोडंसं. त्याच्यानंतर आम्ही आमची सेफ जर्नी चालू केली. तिथून निघताच आम्हाला तिथं 2 न्यूजचे रिपोर्टर भेटले आणि त्यांना आम्हाला बघावंसं वाटलं आणि थोडे प्रश्न पडले होते त्या लोकांना की आम्ही कुठून आलो, कसं आलो, कधी निघालो, कुठं पोहोचणार आहे, असं त्यांना आम्ही मग आमचं पूर्ण हे दिलं, इंट्रोडक्शन दिलं. आणि त्यांनी थोडेसे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांच्या चॅनलला पण टाकले. त्यांना खूप आवडलं. त्यांनी आम्हाला बेस्ट ऑफ लक केलं, आरामात गाडी चालवा वगैरे सांगितलं. मग आम्ही तिथून आमची राईड पूर्ण सेफ अशी एका साईडला गाडी चालवून सुरू केली. अशा प्रकारे गाडी चालवता चालवता रात्र झाली आणि आम्ही हॉटेल शोधायला सुरुवात केली सर्वांनी. हॉटेल शोधता शोधता आम्ही चुरू स्टेशनच्या आसपास एक छान असं हॉटेल बघितलं आणि तिथं राहण्याचा निर्णय घेतला. तुम्ही अशा प्रकारे आम्हाला जे डे 1 डे 2 ला जे प्रेम दिलं ते या डे 3 ला पण द्या. सबस्क्राईब करा. आम्ही संध्याकाळी जेवलो आणि आमची जर्नी समाप्त केली आणि असंच आपण भेटू डे 4च्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.